नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये तुमचं झन्नाटेदार स्वागत. आता झन्नाटेदार कायले सांगू काय तुम्हाला, कारण तुम्ही लय हुशार आहात. माझ्या मागं मिरची पाहिली असेल झन्नाटेदार लाल लाल, तर त्या मिरचीपासून एक तयार होते लोणचं. आणि हे लोणचं आम्ही खाल्लं होतं अयोध्येला. जेव्हा अयोध्येला आमची सगळी टीम गेली होती हलवा बनवायला, तर त्यावेळी रोज वेगवेगळ्या ठिकाणी भंडारे लागायचे. आणि त्या एका भंडाऱ्यामध्ये जेवायला गेलो असताना आमच्याबरोबर सगळे सहकारी होते. म्हणजे समीर होता, चेतन होता, मंगेश, परीक्षित, कविता, सगळेजण होते. समीर, तुला आवडलं होतं लोणचं? एक नंबर. तर हे एक नंबर अयोध्येचं लोणचं आपल्याला करायचं आहे. चला सुरुवात करू. लाल मिरच्या घेऊन याला असं मधून चिरून ठेवायचं आपल्याला अशा पद्धतीने. याचा मसाला आपण तयार करू. साधारण अर्धी वाटी धने, त्यानंतर एक अर्धा चमचा मेथी दाणा, अर्धा चमचा काळी मिरी, बडीशेप आपल्याला साधारण 2 चमचे घ्यायची आहे, जिरे 1 चमचाभर, मीठ. हे सगळं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. थोडं गरम झाल्यावर गॅस बंद करायचा. थोडीशी हळद यात घालू आपण. आणि हे लगेच बारीक करून घेऊ. एक चमचाभर आमचूर पावडर आणि अर्धा चमचा साखर. हे सगळं आपण एकत्र बारीक करून घेऊ. आता यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. आणि नंतर हा मसाला असा व्यवस्थित मिरचीमध्ये आपल्याला भरायचा. या मिरच्या सगळ्या अशा एका पसरट भांड्यामध्ये आपल्याला ठेवायच्या. उरलेला मसाला असा वर टाकून द्यायचा. तसा फारसा उरतच नाही. आणि आता फोडणीची तयारी. त्यानंतर चमचावर मोहरीची डाळ आणि शेंगदाण्याचं तेल आपण वापरतो आहे. साधारण एक अर्धी वाटी तेल घेतलं मी. तेल गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा. यामध्ये एक अर्धा चमचा हिंग. गॅस बंद करून घालायचा म्हणजे हिंग जळणार नाही. आणि अर्धा चमचा हळद. हे मिश्रण थंड करून आपल्याला मिरचीवर ओतायचं. आणि अशा प्रकारे सुंदर असं लोणचं तयार झालेलं आहे. हे लोणचं मुरल्यानंतर अप्रतिम लागतं. आता हे टिकतं कसं? यामध्ये आपण आमचूर पावडर टाकली, मीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळे लोणचं टिकेल. आणि तसं टिकणार नाही. आणि इतकं उत्कृष्ट असतं की लगेच फस्त होतं. मी ह्याला आता बरणीत भरून ठेवणार आणि नंतर याचा मजा घेणार. आणि तुम्हीसुद्धा मजा घ्या मास्टर रेसिपीजचा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार.